नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस सेट 8.1 म्हणजे प्रश्न सराव संच 8.1 यातली उदाहरणं सोडवणार आहोत. 4 उदाहरणं आहेत पहा त्याच्यामध्ये. खूप सोपी उदाहरणं आहेत. पहा पहिली आपली अशी आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. इट इज राईट अँगल ट्रायंगल PQR PRQ आणि अँगल R इज राईट अँगल. कोन R हा काटकोन आहे असं त्याने म्हटलेलं आहे बघा. अँगल R इज राईट अँगल म्हणजे हा काटकोन आहे. त्यानंतर त्रिकोण PQR म्हणजे हाईट शोधा. काय साइन P कॉस Q टॅन P आणि टॅन Q. बघा लक्षात घ्या, आपल्याला यावर्षी मी तुम्हाला 6 गुणोत्तर जरी सांगितले असते तरी आपल्याला 3च गुणोत्तर आहेत. पण मी तुम्हाला 6ही गुणोत्तराचं मी का सांगितलं तर आपल्याला 10वीला गेल्यानंतर ते परत शिकायचंय, तुमच्या नॉलेजमध्ये असावं म्हणून मी पुढचे कोसेक सेक आणि कॉट हे बरोबर याच्या विरुद्ध आहेत म्हणून सांगितले. बघा या तिघांच्या पुढे तिघ मांडले याच्या पूर्ण ऑपोजिट आहेत, ते विरुद्ध आहे. लक्षात ठेवायचे, ते आपल्याला विसरायचं नाही. आपल्याला खरं 3च आहेत. बघा आता साइन P कुठे आहे? इथे येऊन बसा, इथे येऊन बसा. आता हा काटकोन आहे म्हणजे हा झाला हायपो म्हणजे कर्ण झाला. ह्या कोणाच्या समोरची बाजू ही झाली कोसवा, ही झाली अपोजिट आणि मग ही जी राहिली ही झाली ऍडजेसंट, ज्याला आपण कोलबा म्हणतो. कोणत्या कोणाचं पीच चाललंय आपण. पीचे बघा इथे ही एक किंमत ही एक किंमत आहे. याच्या लगेच आपण लिहू साइन. लगेच तुम्ही ते लिहायचं कोसबा छेद कर्ण, ज्याला आपण म्हणतो अपोजिट साइड अपॉन हायपो. चला इथे बसा. कोणा समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड्स QR किंवा RQ म्हणा आणि कर्ण PQ. संपलं. याच्यामध्ये बघा कॉस सॉरी टॅन बघा टॅन कोसबा छेद कोलबा, ज्याला आपण कोसबा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड म्हणतो. इथं बसा P1. कोणा समोरची बाजू RQ आणि कोणा लगतची बाजू PR. बरोबर. कॉस P पण काढू आपण. कॉस P इथं बसायचे कोलबा छेद कर्ण, ज्याला आपण ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणतो. चला इथे बसा. ऍडजेसंट म्हणजे कोणा लगतची बाजू PR आणि छेद कर्ण PQ. हे 3 झाले बघा. एका साइन कॉस टॅन. आता याचे Q कोणाचा बघूया. कॉस Q आणि साइन Q पण लिहून ठेवतो. हा कॉस Q काय आहे? कोलबा छेद कर्ण. ते लक्षात ठेवायचं बघा. ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. चला आता Q कोणा संदर्भात हे बदलते हे दोन बदलते बघा. हायपोटेनस तोच राहील म्हणजे कर्ण जो आहे तो बदलणार नाही राईट अँगल समोरचा. पण ह्या कोणाचा कोणा समोरची बाजू ही होईल बघा अपोजिट आणि कोणा लगतची बाजू ऍडजेसंट. बरोबर. बघा बरं ऍडजेसंट साइड्स किंवा कोणा लगतची बाजू कोण आहे RQ छेद कर्ण PQ हायपोटेनस. सॉरी कॉस हा बरोबर टॅन कोसबा छेद कोलबा अपोजिट अपॉन ऍडजेसंट. बघा इथे बसा. याची अपोजिट कोण आहे बघा बरं कोसबा PR. ऍडजेसंट कोण आहे QR. साइन कोसबा छेद कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस. इथे बसा. कोण आहे बरं अपोजिट समोरची कोण आहे PR आणि कर्ण PQ. अशा पद्धतीने हे पहिलं गणित झालं बघा. खूप सोपं आहे. तुम्हाला ही पण गुणोत्तर काढता आली पाहिजे. ही 3 गुणोत्तर काय नाही उलट करायचंय फक्त ना, पण आपल्याला नाही येते अभ्यासाला. आता पुढचं गणित पहा 2 नंबरचं
मी तोंडीच घेतो 2 नंबरचं, बघूयात किती लोकांना येते. एक्स वाय झेड हा काटकोन आहे, राईट अँगल आहे, याची किंमत बी आहे, याची किंमत ए, याची किंमत सी आहे. आता हे काही सांगण्यापूर्वी मी समजा हे तुम्हाला दिले 25, हे दिले 24, हे दिले 7. तर तुम्हाला काय करायचं, फक्त इथे किती भरायचे कशा बघा बरं. क्यू आर किती आहे, क्यू आर 7 आणि पी क्यू किती आहे, पी क्यू किती आहे 25, 7/25. त्यानंतर कॉस काय आर क्यू पुढे आर क्यू किती आहे 7. काय ते चुकलं बघा, आपण नाही चुकलं, बरोबर. आर क्यू 7 आणि पी क्यू पुढे पी क्यू 25. ओके. त्यानंतर आता आर क्यू परत बघा किती, आर क्यू परत 7 आहे आणि पी आर किती आहे 24 आहे बघा. अशा पद्धतीने फक्त तुम्हाला त्या बाजूच्या किमती यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज जस्ट इन द रेशो. त्या या गुणोत्तरामध्ये फक्त काय भरायच्या, त्या किमती भरायच्या. याच्यामध्ये तुम्हाला जर ही बाजू दिली नाहीये, 2 बाजू दिल्यात, तर बाय युजिंग पायथागोरस यू कॅन इझिली फाइंड द लास्ट थर्ड साइड. पायथागोरसचा प्रमेयाचा उपयोग करून तुम्ही उरलेली तिसरी बाजू काढू शकता. अशा पद्धतीने हे पहिलं गणित संपलंय. तेच तसंच आहे बघा. हे आता याच्यामध्ये काय विचारले बघा, बरं का. इन द राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड, काटकोन त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये अँगल एक्स वाय झेड, कोन एक्स वाय झेड बरोबर 90 दिसतंय आपल्याला ते. आणि एबीसी आर द लेंथ ऑफ द साइड्स, एबीसी या बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला. राईट द फॉलोइंग रेशो. आता बघा पुढील गुणोत्तर काढा. साइन एक्स आहे बघा, साइन एक्स इथे एक्स म्हणतो फक्त मी. आता टॅन झेड म्हणतो. कॉस एक्स आणि टॅन एक्स. मग कॉस झेड पण काढतो आणि साइन झेड पण, सगळ्याच किमती काढू आपण. बघा बरं, आता इथपर्यंत सेमच आहे. साइन म्हणलं तुम्हाला लिहावं लागणारच आहे. बघा आता साइन म्हणजे कोसभ छेद कर्ण. हा कर्ण कोणता होईल, हा होईल बघा, हा कर्ण झाला. आता एक्स आहे ना, हा एक्स इथं बोट ठेवतो बघा, हा कोण. ही कोणा समोरची बाजू ही होईल बघा, आणि ही कोणा लगतची होईल. कोणा समोरची बाजू कोण, वाय झेड, आणि कर्ण कोण आहे एक्स झेड. वाय झेड किती आहे ए, आणि कर्ण किती आहे सी. संपलं. या अशा पद्धतीने तुम्ही गुणोत्तर काढू शकता. त्यानंतर बघा कॉस एक्स. बघा बरं, कॉस एक्स कुठे आहे, इथेच आहे. परत बसा. याची कोणा समोरची बाजू, समोरची बघून ठेवा वाय झेड, आणि मग लगतची कोण आहे वाय एक्स. कोणा लगतची बाजू कोण आहे वाय एक्स, आणि कर्ण आहे बघा, कर्ण कोण आहे एक्स झेड. वाय ची किंमत बी आहे आणि कर्ण किती आहे सी आहे. या ठिकाणी टॅन झेड इथे बसायचं बघा, टॅन झेड इथं बसलो. समोरची बाजू कोण आहे वाय एक्स. टॅन म्हणजे समोरची बाजू, अपोजिट वाय एक्स, आणि कोलबा कोणा लगतची बाजू कोण आहे वाय झेड. बी छेद ए. टॅन एक्स इथं, टॅन एक्स म्हणजे द्यावा लागेल. आता कोणा समोरची छेद कोलबा, अपोजिट ए, आणि लगतची बी, म्हणजे वाय झेड छेद वाय झेड भागिले वाय एक्स घ्यावा लागेल आधी. मग किती भरायचे मी डायरेक्ट. कॉस झेड इथे बसा. कोलबा छेद कर्ण, याची समोरची आहे ही लगतची आहे. कोलबा ऍडजस्टंट साइड म्हणजे वाय झेड, आणि कर्ण कोण आहे एक्स झेड. वाय झेड किती आहे ए, कर्ण किती आहे सी. साइन झेड इथं बसावं लागेल. कोसबा
म्हणजे YX म्हणजे ऑपोजिट साइड YX छेद कर्ण X छेद हायपोटेनस म्हणजे B छेद C. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या गणित पण सोडवता येईल. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या गणिताकडे. तिसऱ्या गणितामध्ये हा काटकोन आहे, हा 40 आहे, हा 50 आहे आणि L M N असे तीन त्रिकोणाचे नाव आहे. आता बघा याच्यामध्ये मुद्दाम नाही दिसत नाही, मला याचा उपयोग होईल म्हणून. बघा तुम्हाला काय सांगितलंय, ट्रायंगल एलिमेंट इज राईट अँगल ट्रायंगल, अँगल एलिमेंट इज 90. हा का दिलेला असतो, हा 90 म्हणजे हा हायपोटेनस, हा कर्ण आहे बघा, हा बदलत नाही. अँगल N 50, अँगल N 40 अशा पद्धतीने अँगल N 50, अँगल N 40. तुम्हाला साइन 50, कॉस 50, टॅन 40 आणि कॉस 40. 1 2 3 4 गुणोत्तर काढायचे. बघा बरं, साइन 50 म्हणजे आधी साइनचं गुणोत्तर लिहिलं बघा, कोसभाछेद कर्ण मराठीवाल्याने, इंग्लिशवाल्याने ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर. आता 50 पुढे त्याच्या बोट ठेवा म्हणजे हा कोण कर्ण माहित झालाय. याच्या समोरची बाजू ही बघा, याची ऑपोजिट साइड एम एन आहे आणि कर्ण म्हणजे हायपोटेनस कोण आहे, एल एन. संपलं. कळलं. त्यानंतर कॉस 50 फिरत बसायचं परत. कॉस म्हणजे काय, कोलभाछेद कर्ण ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ही समोरची ही लगतची होईल, ही ऍडजस्टंट साइड एल एम आणि कर्ण तोच आहे एल एन. टॅन 40 इथे येऊन बसा. आता हा कर्ण आहे, याची समोरची बाजू ही समोरची होईल म्हणजे ऑपोजिट आणि ही ऍडजस्टंट होईल, ही ऑपोजिट ही ऍडजस्टंट, ऑपोजिट ऍडजस्टंट, समोरची लगतची एल एन छेद एम एन आणि कॉस 40 इथं बसायचे. कोलभाछेद कर्ण याची कोसभ ही आहे कोणा समोरची ऑपोजिट आणि ऍडजस्टंट ही आहे बघा, कोलभा एम एन आणि कर्ण ठरलेली एल एन. अशा पद्धतीने तिसरं गणित पण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. येते का लक्षात. आता चौथ्या गणिताकडे जाऊयात. चौथ्या गणितामध्ये P Q R S इथं अल्फा आहे बघा आणि इथं थीटा आहे बघा. चौथं गणित सांगतोय, नीट समजून घ्या. काय म्हटलं त्यांनी बघा, कोण PQR 90, PQR कुठे बघा बरं, PQR हा 90, हा 90 म्हणजे हा 90, हा 90 म्हणजे हा 90. रेषे जोडतील कोण, लिनियर पेअर आहे दोघं राईट अँगल झाले म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा एक काटकोन त्रिकोण आहे, हा एक काटकोन त्रिकोण आहे. मग आता बघा अँगल PRQ अल्फा, कोण PRQ, PRQ अल्फा बरोबर आहे. QPS बरोबर थीटा बरोबर आहे. अँगल PQS त्याची गरज होती, तो पण 90 दिला. हा आता काय काय काढायचं बघा बरं का. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. ओके, हे 6 गुणोत्तर काढायला. बघा आता अल्फा म्हणजे हा त्रिकोण आहे बघा, हा झाला कर्ण म्हणजे हायपोटेनस बरोबर का. हा आता बघा अल्फा कुठे लिहिलेला आहे, इथे लिहिलेला आहे. ही कोण झाली अपोजिट कोसभा, ही कोण झाली कोलभा, ज्याला ऍडजस्टंट म्हणतो आपण. चला
इथं बोट ठेवूया साइन अल्फा समोरची भागिले कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस PQ छेद PR कॉस कोलबा छेद कर्ण ही कोलबा इथे आहे बघा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस म्हणजे RQ छेद PR प्रत्येक वेळेस हे लिहायची गरज नाही पडली पाहिजे आता पहिले 4 गणित आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो अदरवाइज तुम्ही हे लिहिलं की डायरेक्ट तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे कळलं tan कोसबा छेद कोलबा कोसबा ही कोलबा ही कोसबा ही कोलबा अपोजिट आपण ऍडजस्टंट PQ छेद QR सम आता थीटाच आहेत ना आकृती ही आकृती बघा हा काटकोरी म्हणजे हा कोण झाला हायपोटेनस कर्ण ही कोण झाली कोसबा म्हणजे अपोजिट आणि ही कोण होईल ऍडजस्टंट कोलबा ओके येते का लक्षात tan इथं बसायचं बघा इथं समोरची कोसबा छेद कोलबा अपोजिट अपॉन ऍडजस्टंट समोरची QS आणि लगतची PQ QS छेद PQ कॉस इथं बसा परत कॉस म्हणजे काय कोलबा छेद कर्ण ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस कोलबा म्हणजे ऍडजस्टंट ही बघा PQ आणि छेद कर्ण PS साइन कोसबा छेद कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस ही कोण आहे QS छेद हायपोटेनस कर्ण म्हणजे कोण आहे PS QS छेद PS संपलं तर या पद्धतीने या ठिकाणी आपलं 8.1 संपलेला आहे आता रिलेशन अमॉंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध आपल्याला ओळखायचे शिकायचे तर त्याची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या तासाला पाहूया म्हणजे आणखी काही सूत्र आपल्याला शिकायची आहेत ती सूत्र मी तुम्हाला पुढच्या तासाला समजून देतो आता आपण थांबूयात किंवा असं करूयात आपण काही सूत्र आता घेऊयात लगेच पहा लक्ष द्या फक्त काही सूत्र घेतो ज्याला मी मित्रांची सूत्र असं म्हणतो मित्रांची सूत्र बघा हा काटकोन त्रिकोण आहे हा काटकोन आहे हा ABC त्रिकोणाचं नाव आहे ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल हा थीटा आहे तर बघा हा थीटा अधिक हा 90 आणि अधिक हा कोन A बरोबर 180 तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 असते अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सम ऑफ मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 मग याच्यातले रोज तिकडे जाते मग अँगल A बरोबर 180 मायनस 90 मायनस थीटा म्हणजे कोन A बरोबर 180 हा 90 वजा झाला थीटा वजा झाला हे दोघांची वजाबाकी 90 म्हणजे कोन A आला 90 वजा थीटा इथून कुठला लक्षात ठेवायचं एक 90 असेल दुसरा थीटा असेल पुढचा 90 वजा थीटा होईल हा अल्फा असेल हा 90 वजा अल्फा होईल हे आता डोक्यात ठेवायचं म्हणजे 90 हा थीटा आहे 90 मधून तो वजा करायचा म्हणजे उरलेला मिळेल दुसरी सोपी आयडिया सांगतो बघा तिन्ही कोनांची बेरीज 180 असते सम ऑफ ऑल थ्री अँगल्स इज 180 त्यातला 90 गेला म्हणजे रिमेनिंग टू आर्स दोघांची बेरीज सम ऑफ रिमेनिंग टू अँगल इज 90 दोघांची बेरीज 90 असेल मग त्यातला एक जर थीटा असेल तर दुसरा 90 वजा थीटा असेल 90 मधून तो वजा करायला लागेल अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे आता इथे बघा साइन थीटा बरोबर आहे आणि कॉस 90 वजा थीटा बघा बरं साइन इथं बसा हा कर्ण आहे मग ही कोणा समोरची बाजू होईल ही हायपोटेनस असेल म्हणजे अपोजिट साइड होईल साइन म्हणजे काय अपोजिट अपॉन हायपोटेनस समोरची भागिले कर्ण समोरची AB भागिले कर्ण AC कॉस 90 वजा थीटा मला इथे बसावं लागेल कॉस म्हणजे काय कोलबा छेद कर्ण ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस ही समोरची होईल ही हायपोटेनस कर्ण होईल ही ऍडजस्टंट झाली अपोजिट झाली समोरची मग ही लगतची होईल ही ऍडजस्टंट होईल मग कॉस म्हणजे ऍडजस्टंट म्हणजे लगतची म्हणजे काय नाव आहे तर AB आणि छेद हायपोटेनस कर्ण बघा दोघं सेम आहेत बघा दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत
रेशिओ इज इक्वल, बरोबर आहे का? म्हणजेच मग मी सूत्र लिहिलं साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, म्हणजे याचं साइन गुणोत्तर बरोबर याचं कॉस गुणोत्तर सारखं असतं. साइन थिटा बरोबर म्हणजे साइन आणि कॉस हे दोघं मित्र आहेत बघा. याच्या उलट जर तुम्ही कॉस थिटा म्हटलात आणि साइन 90 वजा थिटा म्हटलात, बघा कॉस थिटा इथं बसा, कोलंबा छेद करणं ऍडजेसंट, बघा ऍडजेसंट बीसी छेद करणं एसी हायपोटेनस. साइन 90 मध्ये इथं बसा, कोसबा छेद करणं अपोजिट, कोसबा म्हणजे अपोजिट बीसी आहे आणि कर्ण एसी हायपोटेनस एसी आहे म्हणजे बीसी छेद एसी. बघा म्हणजे याच्यावर सूत्र तयार झालं कॉस थिटा बरोबर हे दोघं सारखे झाले ना, हे दोघं सारखे कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. अशा पद्धतीने दोन सूत्र तयार झाली बघा. मग इथं हे दोन सूत्र इथं लिहितो आता, हे दोघं मित्र आहेत की नाही. मग साइनचं माप कसं असतं कॉस 90 वजा थिटा आणि कॉस थिटा बरोबर काय साइन 90 वजा थिटा, बरोबर का? आता ही दोन सूत्र आता आपण तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचे गुणोत्तरही तुम्हाला मी काढून दाखवलेले आहेत. या ठिकाणी समजा साइन गुणोत्तर आणि कॉस गुणोत्तर आहे. आता हे दोघांचा मी भागाकार केला, बघा या ठिकाणी साइनचं गुणोत्तर मी काढलेलं आहे कॉसचं. मग मी जर साइन थिटा भागिले कॉस थिटा हे केलं, बघा साइन गुणोत्तर एबी छेद एसी, एबी अपॉन एसी, कॉस म्हणजे बीसी अपॉन एसी. मग एबी छेद एसी हे उलट होईल बघा, हे एसी छेद रेसिप्रोकल घ्यायचं याचा भागिले गुणिले होईल, एसी एसी कॅन्सल. मग हे आलं एबी छेद बीसी, काय आलं साइन भागिले कॉस एबी छेद बीसी आलं. आणि मी जर टॅनचं गुणोत्तर काढलं, बघा बरं टॅन थिटा इथे बसा, कोसबा छेद कोलबा अपोजिट अपॉन ऍडजेसंट एबी छेद बीसी. मला वाटतं हे दोघं सारखे बघा, एबी छेद बीसी आणि एबी छेद बीसी हे दोघं सारखे, म्हणजेच हे दोघं सारखे झाले. म्हणजे सूत्र झालं बघा टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. नवीन एक सूत्र तयार झालं बघा, साइन थिटा म्हणजे कॉस 90 वजा थिटा, कॉस थिटा म्हणजे साइन 90 वजा थिटा आणि कॉस साइन आणि कॉसचा भागाकार टॅन थिटा, साइन भागिले कॉस बरोबर टॅन थिटा. अशा पद्धतीने आणखी एक सूत्र सांगतो बघा. आता हे पुसतो हा, आता आणखी एक सूत्र सांगतो. टॅन थिटा किती झाला आता आपला एबी छेद बीसी आला बघा, ठीक आहे. आता टॅन 90 वजा थिटा बघा बरं पुढे बसावं लागेल. 90 वजा थिटा म्हणल्यावर इथं कोसबा छेद कोलबा अपोजिट अपॉन ऍडजेसंट बीसी छेद एबी झालं. आता या दोघांचा गुणाकार करतो बघा, टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा, या दोघांचा गुणाकार केला काय सांगा टॅन थिटा किती आहे एबी छेद बीसी. कुठून लिहिलं मी आकृतीवरून, टॅन 90 वजा थिटा कोणी बीसी छेद एबी, बीसी बीसी गेला एबी एबी गेला, किती आलं उत्तर 1 आलं बघा. म्हणजे टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा एक सूत्र मिळालं बघा. म्हणजे टॅन थिटा आणि टॅन 90 वजा थिटा या दोघांचा टॅनचा गुणाकार 1 येतो, म्हणून टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. अशा पद्धतीने मी तुम्हाला 4 सूत्र आता शिकवलेले आहेत. आता तुमच्या माहितीसाठी फॉर युअर इन्फॉर्मेशन पुढे तुम्हाला मी सांगितलं की 3 गुणोत्तर वाढणार आहेत. कोणते 3 गुणोत्तर? ठीक आहे, दादा पुढच्या तासाला मी तुम्हाला ते जास्तीची माहिती जी आहे ती पुढच्या तासाला देतो. आता आपण थांबूयात. धन्यवाद.